सर्वांना नमस्कार. आज स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान गंगाखेड यांच्यातर्फे आयोजित या स्वामी विवेकानंद जयंती महोत्सव गंगाखेड 2026 च्या पहिल्या दिवशी आज इथे या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नुकत्याच ज्या इथून काही कारणास्तव निघून गेलेल्या आहेत त्या या कार्यक्रमाच्या उद्घाटक गोदावरी मुंडे, महाराष्ट्र शासन राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीयुत प्रभाकररावजी कातकडे उर्फ राजयोगी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय माजी प्राचार्य गुरुवर्य डॉक्टर दीनानाथ फुलवाडकर सर, या छोटेखानी सभागृहामध्ये उपस्थित असलेले गंगाखेड नगरीतील सर्व सन्माननीय नागरिक, माझे आई वडील जे आवर्जून माझ्यासोबत आलेले आहेत, माझे पती आणि आवर्जून इथे उपस्थित असलेले आमच्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीमध्ये आमच्या सोबत काम करणारे जे की अतिशय सक्रिय कार्यकर्ते आहेत असे ॲडव्होकेट राजप्रिया देशमुख, जे गोदावरी शुद्धीकरणाचं मोठं काम करतात, या कार्यक्रमाचं अतिशय नेमकं सूत्रसंचालन करणारे श्री प्राध्यापक योगीराज बदले सर, व्यंकटेश कनिष्ठ महाविद्यालय गंगाखेड, इथे बसलेली छोटी मंडळी आणि सर्व सन्माननीय. ही एक नवलाचीच गोष्ट म्हणावी लागेल की एखादं कुटुंब अशा प्रकारची व्याख्यानमाला आयोजित करतं आणि ती व्याख्यानमाला म्हणजे संपूर्ण कातकडे कुटुंब यामध्ये आहे. आयोजक किरण कातकडे भैया आहेत, इथे त्यांच्या मातोश्री आहेत आणि हे संपूर्ण कातकडे कुटुंब जे आहे गेले 30 वर्ष झालं अविरत ही स्वामी विवेकानंद जयंती निमित्त, जयंती उत्सवानिमित्त व्याख्यानमाला आयोजित करतो आणि हा खरोखरच एक ज्याला काय म्हणूया अतिशय वेगळेपण या कुटुंबाचा यामधून मला दिसून आला. गंगाखेड नगरीचं वर्णन करताना गोदावरीचा पावन किनारा तर आहेच आहे, संत जनाबाईच्या पावन वास्तव्याने पुण्यस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. संत जनाबाईला आपण सगळे ओळखतो. गोदावरीच्या किनारी ही नगरी वसलेली आहे आणि अशा या नगरीमध्ये आपण एवढं पुण्याचं काम करत आहात हे निश्चितच कौतुकास्पद आहे. एक मैलाचा दगड आहे. आपण आत्ताच या कार्यक्रमाची, या व्याख्यानाच्या आयोजनामागची पार्श्वभूमी इथे विशद केली आणि या कार्यक्रमाचा, या व्याख्यानमालेचा एक भाग मला हाताळलं त्याचं श्रेय जातं गुरुवर्य श्रीयुत फुलवाडकर सरांना. सरांनीच मला या संदर्भात विचारणा केली होती की मॅडम आपण येऊ शकाल का, तर मी म्हटलं सर आपण बोलवल्यावर गुरु समान आहेत, गुरुवर्य आहेत आणि आपण बोलवल्यावर का नाही येणार, आणि मी अशा पद्धतीने इथे तयार झाले यायला. इथे आल्यानंतर मला खूप प्रसन्न वाटलं. त्या मंदिराच्या बाहेर छान त्या छोट्या मुली रांगोळी काढतायत आणि ते दिव्यांची आरास मांडत आहेत आणि अतिशय आनंददायक आणि प्रसन्न वातावरण इथे आहे. मागे आपल्या रक्षणार्थ इथे हनुमान रायाची इथे वास्तव्य इथे आहे आणि या मंदिरामध्ये हा अत्यंत चांगला कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्याबद्दल आयोजकांचा प्रथमतः धन्यवाद देते. स्वामी विवेकानंदांवर बोलायचं म्हणजे फार अभ्यास लागतो त्याला आणि सरांना मी हो तर म्हणाले, पण नंतर गेले 1 महिना झाला मी अशी बिझी झाले आमच्या कॉलेजच्या कामामध्ये की फारसं वाचन करायला वेळ नाही मिळाला. तरीही विवेकानंद समजलेले आहेत. लहान असताना म्हणजे आता माझे वडील इथे बसलेले आहेत, लहान असताना आम्ही खूप लहान होतो, काही काही गोष्टी आठवतात, स्मरतात. तर माझे वडील आम्हाला भावंडांना घेऊन बसायचे आणि आम्हाला समोर बसवायचे ते आणि ते काहीतरी आम्हाला छोट्या अशा गोष्टी वाचून दाखवायचे. त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद होते, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्याच्यामध्ये महाराणा प्रताप होते, त्याच्यामध्ये शिवाजी महाराज होते
आणि ह्या गोष्टींबद्दल ते आम्हाला सांगायचे आणि वाचून दाखवायचे आणि आम्हाला सांगायचे. आमचा उत्सुकता आमची जागी व्हायची. मग स्वामी विवेकानंदांनी कसं काम केलं किंवा स्वामी विवेकानंदांची स्मरणशक्ती कशी होती, या सगळ्या गोष्टी अशा मनावर बिंबलेल्या आहेत आणि त्या विस्मरणात जात नाही. स्वामी विवेकानंदांचा आजकाल काय झालेलं आहे म्हणजे सगळ्यांना सगळ्या गोष्टी गुगलवर अवेलेबल आहेत, त्यामुळे फार त्यांच्या डिटेल्स मध्ये जात नाही, पण काही प्राथमिक गोष्टी स्वामी विवेकानंदांच्या बद्दल आपल्याला सांगते. श्रीयुत काकडे काकांनी त्याचा उल्लेख केला त्यांच्या प्रास्ताविक प्रभाषणामधून की स्वामी विवेकानंदांचे जे विचार आहेत त्यांची आज आपल्याला फार गरज आहे. मी काही फार मोठी अशी वक्ता नाहीये, पण मी एक संवाद साधण्याचा प्रयत्न करते आहे आपल्याशी. स्वामी विवेकानंदांचा जन्म तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 12 जानेवारी 1863 ला झालेला आहे आणि 12 जानेवारी हा जो आहे तो आपण संपूर्ण भारतीय युवा दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. का तर स्वामी विवेकानंद हे समस्त जगभरातल्या युवकांसाठी प्रेरणास्थान आहे आणि अर्थातच ते भारतीयांसाठी सुद्धा प्रेरणास्थान आहे, भारतीय युवकांसाठी सुद्धा. म्हणून त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते सेलिब्रेट करण्यासाठी आणि ते पुढच्या पिढ्यांना हस्तांतरित करण्यासाठी म्हणून आपण 12 जानेवारी हा आपण युवा दिन म्हणून भारतामध्ये साजरा करतो. स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 चा एका चांगल्या कुटुंबामधला, एका ज्याला काय म्हणूया की एक सधन कुटुंबामधला त्यांचा जन्म. त्यांचे वडील ऍडव्होकेट होते याची माहिती आपण सर्वांना असेल. त्यांचे आजोबा आणि आणखी काही मंडळी हे सुद्धा सगळे ऍडव्होकेट होते. एका चांगल्या सुशिक्षित कुटुंबामधून आले होते आणि त्यांच्या आई ह्या संपूर्ण धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. हे सगळ्यांनाच माहिती असेल, कदाचित माहिती असेल तर एक रिव्हिजन होईल, माहिती नसेल तर नव्याने माहिती होईल. भुवनेश्वरी देवी त्यांच्या आईचं नाव, स्वामीजींचं नाव मूळ नाव जे आहे ते नरेंद्रनाथ किंवा नरेंद्र हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि नरेंद्रनाथ दत्त आणि त्यांच्या आई भुवनेश्वरी ह्या खूप धार्मिक प्रवृत्तीच्या स्त्री होत्या, नारी होत्या आणि त्यांनी जे संस्कार केले ते स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये पहिल्यांदा आपण म्हणतो की आई माझा गुरु, आई कल्पतरू. पहिला गुरु ही आई असते आणि त्यांच्या आईने त्यांच्यावर जे संस्कार केले ते खूप महत्त्वाचे ठरतात आणि त्यानंतर त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचेही संस्कार आपल्या सर्वांना माहित आहेत. मग त्यांच्या आईचं जे धार्मिक आणि आध्यात्मिक जे वावर होतं घरामध्ये ते पाहून स्वामी विवेकानंदांवर आपसूक त्या सर्व गोष्टींचा परिणाम होत गेला आणि स्वामी विवेकानंदांच्या मनामध्ये अध्यात्माविषयी एक ओढ अशी निर्माण झाली. लहान असताना स्वामी विवेकानंद खूप सारे प्रश्न विचारायचे. आता आजच्या ह्या सगळ्या माझा विषय जो आहे तो आहे भारतीय नारी, स्वामी विवेकानंद आणि भारतीय नारी. मग आता इथे सुरुवात होते आई आणि मुलगा या नात्यापासून. आणि जे की पहिलं नातं असतं आपल्या आयुष्यामधलं, पहिलं जर आपलं नातं असेल तर ते आईचं नातं असतं आणि पहिलं महत्वही आईचं असतं. मग स्वामी विवेकानंदांच्या आईनी त्यांना कसं घडवलं, अर्थातच त्यांनी असं ते मुद्दामून असे संस्कार केले असं नाही, तर त्यांच्या वागण्यातून ते त्यांच्यामध्ये परावर्तित सगळं त्यांच्यामध्ये रिफ्लेक्ट झालेलं आहे. ते संस्कार त्यांना आपसुकच लाभत आलेले आहेत आणि मिळत आलेले आहेत. ते खूप प्रश्न विचारायचे. आजकाल काय होतं की आईला जर मुलांनी प्रश्न विचारले, आपण भारतीय नारी हा आपला त्याच्यामध्ये आपण जोडलेला आहे. आजची भारतीय नारी कशी आहे याच्याविषयी आपण थोडंसं विवेचन पाहूया आणि मग स्वामी विवेकानंद काय म्हणतात भारतीय नारी ते पण आपण थोडक्यात पाहूया. आता आपण नारी हा विषय घेतलाय, नारी किंवा स्त्री. नारी म्हणजे थोडीशी प्रगल्भ अशी जिची काय म्हणूया जी वाढ झालेली आहे किंवा थोडस किशोर अवस्था जी आहे त्याच्या पुढची स्त्री, ज्याला आपण नारी म्हणतो किंवा स्त्री म्हणतो. अशा समानार्थी शब्दांनी वापरतो आपण, नारी असू द्या किंवा स्त्री असू द्या. पण नारी आपण म्हटलंय तर प्रगल्भ अशी जी स्त्री आहे तिला आपण नारी म्हणतो. मग ह्या नारीची भूमिका काय, भारतीय नारी कशी आहे? आपण फक्त महाराष्ट्रीयन नारीबद्दल किंवा स्त्रीबद्दल नाही बोलत आहोत, आपण भारतीय नारीबद्दल बोलतोय. मग आजचं आपण जेव्हा वातावरण पाहतोय तर त्यावेळेला असं आवर्जून कुठेतरी सांगावं वाटतं की आजची भारतीय नारी जी आहे ती कुठेतरी वेगळ्या वळणावर येऊन थांबलेली आहे, कुठेतरी वेगळ्या वळणावर ती थांबलेली आहे, ती येऊन ठेपलेली आहे. हे कुठलं आहे वेगळं वळण? तर एक ज्याला काय म्हणूया आपण धार्मिक संस्कार असतात आपल्याकडे, त्याच्यानंतर वैदिक संस्कार आणि
दुसरं म्हणजे आधुनिकतेचे संस्कार. आपण सगळे आधुनिक युगामध्ये वावरतो असं आपण सगळे सांगतो, सगळे मानतो. आणि मग ही आधुनिकता जी आहे तिला अध्यात्म आणि धर्माची कशी जोड देता येईल हे आपल्याला पाहावं लागेल. आणि त्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार हे आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचे ठरतात. आज आपली सगळीच जमलिंग झालेली आहे, गोंधळ झालेला आहे की आधुनिकतेच्या नावाखाली आधुनिकता, विज्ञान, धर्म या सगळ्या गोष्टींची अशी सरमिसळ किंवा असे जमलिंग झालेला आहे की कळत नाही आपल्या समाजाला नेमकं की हे काय आहे आणि याची सांगड कशी घालायची. म्हणजे धर्माचं पालन करायचं म्हणजे तुम्ही विज्ञानाशी फारकत घ्यायची का, तर नाही. मग इथे आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. आपल्या सर्वांना माहित आहे स्वामी विवेकानंदांनी युवकांना जी हाक दिलेली आहे ती अशी आहे की उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. तर ही जी हाक युवकांना दिलेली आहे ती फक्त युवकांसाठी नाहीये, तर ती प्रत्येक भारतीयासाठी आहे. दुसरा महत्वाचा जो विचार आहे स्वामी विवेकानंदांचा तो म्हणजे ते सांगतात आपल्याला आपण माणसाचं वागणं कसं असलं पाहिजे आयुष्यामध्ये, आपण कसं वागलं पाहिजे. तर ते सांगतात की तुम्हाला जर काही दिवसांची सोय करायची असेल आयुष्यामध्ये तर तुम्ही काय करा, बी पेरा म्हणजे धान्य येईल, आपली सोय होईल. थोडे आणखी जास्त वर्षांची सोय जर करायची असेल तर तुम्ही माणसं पेरा, माणसं जोडा. आणि तुम्हाला 1000 वर्षांची जर सोय करायची असेल तर तुम्ही काय करा, विचार पेरा. मग हे विचार पेरण्याचं काम आपण करत आहात कातकळे कुटुंबीय, म्हणून आपलं हे कार्य जे आहे हे उल्लेखनीय आहे, अभिमानास्पद आहे आणि कौतुकास्पद आहे. हे स्वामी विवेकानंदांचे विचार आपल्या स्त्रियांनी जर समजून घेतले तर मला नाही वाटत आजकाल जो युवकांचा जो कल वाढतो आहे तो मला म्हणजे थोडंसं दुःखही होतं त्या गोष्टीचं की आजचा युवक जो आहे तो भरकटत चाललेला आहे. आणि त्यामागे मला वाटतं भारतीय नारीची जी आईची जी भूमिका आहे ती भूमिका महत्वाची ठरते. जर या आईने आपली भूमिका जर ओळखली तर आजचा हा जो भरकटत जाणारा जो युवक आहे त्याला कुठेतरी आळा बसेल असं मला वाटतं. कारण आई ही अशी व्यक्तिरेखा असते की ती संपूर्ण संस्कार मुलांवर करत असते. स्वामी विवेकानंदांनी तेच म्हटलेलं आहे. स्त्रियांबद्दल त्यांचे विचार काय आहेत. स्वामी विवेकानंद जेव्हा मोठे झाले ते शिकले, आईला खूप प्रश्न विचारायचे, आई वडिलांना प्रश्न विचारायचे आणि प्रश्न विचारणे ही नेहमीच चांगली गोष्ट असते. आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळायची. त्यांचे आई वडील त्यांना त्या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करायची, आई सुद्धा त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला प्रयत्न करायची. प्रश्न विचारले पाहिजेत मुलांनी आणि त्याचे उत्तरही त्यांना मिळाले पाहिजेत. हे सुद्धा तुम्ही जर स्वामी विवेकानंदांचं बालपण जर पाहिलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की ते प्रश्न खूप विचारायचे. आजकाल काय होतं, आयांना जर प्रश्न विचारले मुलांनी तर त्या भंडावून जातात किंवा त्या त्रासून जातात आणि म्हणतात की तुला काही काम नाहीये का, मला येत नाही रे, थांब मी तुला नंतर सांगेल वगैरे. त्या मुलाचं समाधान आजची आई करू शकत नाही जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा. कारण काय होतं, तिच्याकडे तेवढं ज्ञान नसेल कदाचित किंवा तिची तयारी नसेल किंवा तिचा अभ्यास नसेल. तर हे आपण आवर्जून स्वामी विवेकानंद आणि त्यांची आई यांचं जे नातं होतं त्यामधून आपण हे शिकायला पाहिजे की आई आणि मुलाचं नातं कसं असावं. आणि हे जर भारतीय नारीने किंवा भारतीय आईने जर आपल्याला मांडण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की विवेकानंदांचे जे विचार आहेत ते आपल्या युवकांपर्यंत पोहोचतील. आणि हा जो युवक आहे इथला हा जागा होऊन तो स्वतःचं, त्याच्या कुटुंबाचं आणि देशाचं हित करण्यासाठी सुद्धा तो प्रेरित होईल असं आवर्जून सांगावं वाटतं. त्याच्यानंतर दुसरं आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण पाहिलं की स्वामी विवेकानंद सगळ्यांना तुम्हाला माहितीही असेल की स्वामी विवेकानंदांचं एक अभ्यासू व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या स्मरणशक्तीच्या तर कितीतरी कथा आहेत की त्यांना एकदा वाचलेलं लक्षात राहायचं वगैरे वगैरे. तर त्याच्याबद्दल त्यांनी कुठेतरी विवेचन केलेलं आहे की त्यांना एकदा सांगितलेलं कसं लक्षात राहायचं. ते वाचन खूप करायचे आणि आपण हे विसरून जातो. आज आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ते वाचन करायचे, ते अभ्यास करायचे हे आपण विसरतो. आणि आपल्याला असं वाटतं की ही काय जादू होती की काय, स्वामी विवेकानंदांना सगळं एकदा वाचलं की लक्षात राहायचं असं आपल्याला वाटतं. पण तसं जादू वगैरे काही नव्हती. आणि स्वामी विवेकानंदांचं वाचन आणि अभ्यास खूप होता म्हणून त्यांना ते लक्षात राहायचं. ही गोष्ट आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. म्हणून आपण आज आपल्या मुलांना सुद्धा हे वाचनाचे संस्कार जे आहेत ते सुद्धा आपण रुजवणं गरजेचं आहे असं स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या आईच्या आणि एकंदरच त्यांच्या कुटुंबियांच्या नात्यातून मला इथे निदर्शनास आलं आणि ते मला आपल्याला सांगायला आवडतं. आता थोडंसं पुढे बोलू.
आपण सर्वजण जाणतो की स्वामी विवेकानंदांनी भारतीयांचं प्रतिनिधित्व केलं शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये. 11 सप्टेंबर 1893 ला अमेरिकेतील सुप्रसिद्ध अशा शिकागो शहरामध्ये सर्व धर्म परिषद तिथे भरली होती आणि त्या सर्व धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी तिथे भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्या सभेला संबोधित करताना त्यांचं पहिलं वाक्य काय होतं? पहिलं वाक्य असं होतं की अमेरिकन बंधू भगिनींनो, अमेरिकेतल्या माझ्या बंधू भगिनींनो, आणि हे अमेरिकन लोकांसाठी ज्या देशामध्ये इंग्रजीला महत्व होतं आणि जिथे असं म्हटलं जायचं की लेडीज अँड जेंटलमन, एखाद्या सभेला संबोधित करताना जिथे म्हटलं जायचं लेडीज अँड जेंटलमन, तिथे स्वामी विवेकानंदांनी सुरुवात केली माझ्या बंधू भगिनींनो. आणि हा एक प्रभाव तिथे पडला. पुढे काय झालं तिथे आपल्याला माहित आहे की तिथे आपला जो धर्मग्रंथ होता, जो भगवद्गीता नावाचा हा जो धर्मग्रंथ होता, तो तिथे सगळ्यात खाली ठेवलेला होता आणि त्याच्यावर वेगवेगळ्या धर्मग्रंथांची रचना करण्यात आली होती. आणि तिथले जे काही पाश्चात्य विचारवंत होते, पाश्चात्य लेखक होते, त्यांनी स्वामी विवेकानंदांना हिणवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही तुमची भगवद्गीता कुठे ठेवली आहे पहा, तुमची भगवद्गीतेचं स्थान काय आहे ते पहा, ती सगळ्यात खाली आहे. आणि तुम्ही अशा देशातून आलेले आहात, हे तुम्ही असे काय कपडे घातलेत, हे भगवे कपडे काय घातलेत, तुम्ही सूट बूट का नाही घातलेला वगैरे अशा बऱ्याचशा चर्चा तिथल्या बाहेर आलेल्या आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे. मग स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की हो बरोबर आहे, आमची भगवद्गीता जिथे असायला हवी आहे तिथे ती आहे. आणि मग त्यांनी म्हणजे असं म्हणतात, आता ह्याच्याबद्दल थोडासा दोन मत प्रवाह आहेत की त्यांनी तिथे एक्सप्लेनेशन दिलं, समजावून सांगितलं. आणि दुसरा एक मतप्रवाह असा आहे की त्यांनी ती भगवद्गीता खाली खेचली, ती बाहेर खेचली, त्यांनी ओढली तेव्हा तिथले बाकीचे जे धर्मग्रंथ होते ते खाली पडले. आणि मग त्यावर त्यांनी समजावून सांगितलं की ही आमची जी भगवद्गीता आहे ती जगातल्या सर्व धर्मांचा पाया आहे, बेस आहे, सार आहे आणि तिच्यावरच सर्व धर्मग्रंथ या जगातले किंवा सर्व धर्मांचं तत्वज्ञान या जगातलं हे तिच्यावर आधारित आहे. हे समजावून तिथे त्यांनी सांगितलं. तिथे त्यांनी जे भाषण केलं त्याचे क्लिप्स वगैरे जगभर प्रसिद्ध झालेले आहेत आणि वेगवेगळ्या भाषांमधून त्या भाषांतरित झालेल्या आहेत. तिथे त्यांनी आपला हिंदू धर्म काय आहे याचं एकदम ज्याला काय म्हणूया परिपूर्ण असं विवेचन त्यांनी केलं. आणि ते संपूर्ण जगभरातले जे वेगवेगळ्या धर्माचे अनुयायी तिथे आलेले होते त्यांना पटलं आणि त्यांच्यावर त्याचा अत्यंतिक प्रभाव झाला. आणि त्यानंतर असं झालं की अमेरिकेतल्या लोकांनी स्वामीजींना तिथे वारंवार व्याख्यानांसाठी बोलवलं. आता अमेरिकेमध्ये व्याख्यान द्यायचं म्हणजे इंग्रजी चांगलं असावं लागतं आणि स्वामी विवेकानंदांचं योगायोगाने एका उच्च शिक्षित कुटुंबामधून कलकत्त्याच्या एका उच्च शिक्षित कुटुंबामधून आल्यामुळे त्यांचं इंग्रजीवर चांगलं प्रभुत्व होतं. आणि त्यानंतर शिकागो परिषदेनंतर जवळपास 3-3.5 वर्ष त्यांनी अमेरिकेमध्ये आणि दुसऱ्या काही देशांमध्ये व्याख्यानं दिली. आणि त्या व्याख्यानांमध्ये त्यांनी भारतीय तत्वज्ञान हे जगभरात पोहोचवलं. ही फार मोठी उपलब्धी आहे आपल्या भारतीयांसाठी की भारतीय तत्वज्ञानाचा जय जयकार त्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगभरामध्ये केला. आणि स्वामी विवेकानंदांचं जे ज्ञान आणि त्यांचं जे प्रभुत्व होतं तर ते यातून आपल्याला दिसून येतं की ते जवळपास दिवसाकाठी त्यांचे 2-2, 3-3 व्याख्यान असायचे वेगवेगळ्या विषयांवरती. आणि ते व्याख्यान ते अगदी सहजगत्या ते पार पाडायचे. आणि मग मोठा जो बाहेरच्या देशातील जी मोठी विचारवंत आणि लेखक मंडळी जी आहे ती सगळी स्वामी विवेकानंदांच्या या अभ्यास आणि या ज्याला प्रकांड पांडित्याने ती प्रभावित होऊ लागली. आता स्त्रियांविषयी त्यांचं मत काय होतं? मग तिथे खूप स्त्रिया सुद्धा त्यांच्याकडे म्हणजे प्रभावित झाल्या, त्यांच्या वक्तव्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाने त्या प्रभावित झाल्या. आणि तिथल्या स्त्रियांनी एका स्त्रीने त्यांच्याकडे लग्नाची मागणी केली की मागणी घातली की मला तुमच्याशी लग्न करायला आवडेल. तर त्यांचं भारतातलं जे स्त्रियांविषयीचं जे त्यांचं जे परसेप्शन होतं, त्यांची जी अंडरस्टँडिंग होती, त्यांची स्त्रीविषयी जी भावना होती, तर त्यांनी असं सांगितलं की मी स्त्रीकडे माता म्हणून पाहतो, मी स्त्रीकडे बहीण म्हणून पाहतो. प्रत्येक स्त्री, प्रत्येक भारतीय स्त्री ही माझ्यासाठी मातेचं रूप आहे आणि त्यामुळे मला लग्न करण्याची आवश्यकता वाटत नाही. हा त्यांनी निवडलेला त्यांचा मार्ग होता, कारण आपल्या सर्वांना माहित आहे की ते संन्यासी किंवा साधू वृत्तीचे होते.
पण जेव्हा अमेरिकेतल्या स्त्रीने त्यांच्या पुढे लग्नाची मागणी घातली तर तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं, ती स्त्री त्यांना म्हणते की मला तुमच्याशी लग्न करायचंय, मी तुमच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले आणि मला तुमच्याशी लग्न करायला आवडेल. तर त्यावर स्वामी विवेकानंद म्हणतात की मी साधू आहे, मी संन्यासी आहे, मी लग्न करू शकत नाहीये. तर तिची पुढची मागणी अशी असते त्या स्त्रीची की ती म्हणते की मला तुमच्यासारखा मुलगा, तुमच्यासारखी संतान, तुमच्यासारखी संतती मला हवी आहे, म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. तर ते त्यावेळेला म्हणतात की तू असं करा ना, तुम्ही आई असं करा ना तुम्ही की तुम्ही मला तुमचा मुलगा समजा ना, असं त्यांना तिथे उत्तर दिलं होतं. तर यावरून एक गोष्ट इथे आपल्याला समजून येते की स्वामी विवेकानंदांनी जे स्त्रीकडे पाहिलेलं आहे, भारतीय स्त्रीकडे आणि जगभरातल्या स्त्रियांकडे जे पाहिलेलं आहे ते मातेच्या रूपात पाहिलेलं आहे, कारण ते साधू आणि संन्यासी होते. आजकाल जर तुम्ही पाहिलं तर आजचं वातावरण खूप वेगळं झालेलं आहे. आज कुणाला साधू म्हणावं, कुणाला संन्यासी म्हणावं हा प्रश्न पडतोय, मोठाच प्रश्न पडतोय. आणि मोठ्या प्रमाणावर आज स्त्रिया त्या साधू म्हणा किंवा संन्यासी म्हणा त्यांच्याकडे जात आहेत, पण त्याचे परिणाम मात्र आपल्याकडे गंभीर होत आहेत. म्हणून आपण हे शिकायला हवं की खरे साधू कोण आहे आणि खरे साधू संत कोण आहेत ते आपल्याला ओळखता यायला हवं आणि तिथपर्यंत आपल्याला पोहोचता यायला हवं. म्हणून स्वामी विवेकानंदांचा हा जो विचार आहे तो महत्वपूर्ण ठरतो की आपण हे ओळखायला हवं. त्यांचे जे स्त्रीविषयक जे विचार आहेत हे आजच्या साधू संतांकडे ते विचार आहेत का हे आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यायला हवं, ओळखायला हवं. आणि ज्याला ह्याच्यामध्ये मला वाटतं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की ते भस्म वगैरे पासून जे साधू होतात ते साधू आणि हे साधू याच्यातला फरक आपल्याला ओळखायला हवा. आणि भारतीय नारी आजची जी आहे, मला वाटतं भारतीय नारीकडून ही अपेक्षा आहे की तिने स्वामी विवेकानंदांसारखे साधू महात्मे, संत साधू महात्मे आणि आजचे जे साधू संत महात्मे आहेत त्यातला फरक आवर्जून ओळखायला तिने शिकलं पाहिजे. आणि त्यासाठी हा स्वामी विवेकानंदांचा जो विचार आहे तो आपल्याला मांडणं आवश्यक आहे असं मला वाटतं. दुसरं आपल्याला एक गोष्ट अशी माहित आहे की जेव्हा स्वामी विवेकानंद भारतामध्ये आले, त्यांचं व्याख्यान 3-3.5 वर्ष सतत त्यांनी व्याख्यानं दिली. जेव्हा ते भारतामध्ये आले तेव्हा त्यांच्यासोबत तिथली एक स्त्री, आयरिश इंग्लिश स्त्री भगिनी निवेदिता, ज्यांना आपण भगिनी निवेदिता म्हणून ओळखतो, त्या इथे आल्या. त्या स्वामी विवेकानंदांच्या वैचारिक प्रगल्भतेने त्या प्रभावित झाल्या, त्या भारतामध्ये आल्या आणि त्यांच्या अनुयायी बनल्या, त्यांच्या शिष्या बनल्या आणि त्यांनी इथे भारतीय स्त्रियांसाठी मोठ्या प्रमाणावर काम केलं. नुसतं त्यांनी धार्मिक किंवा आध्यात्मिक काम नाही केलेलं, तर त्यांनी भारतीय स्त्रियांच्या शिक्षणासाठी मोठं काम केलेलं आपल्याला दिसून येतं भगिनी निवेदिता यांनी. तर हे भारतीय नारीने ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे की आपल्याला काम करायचं आहे तर आपण कोणतं काम नेमकं करणं अपेक्षित आहे, आपण आपल्या मुलांवर संस्कार देताना कोणते संस्कार देणं अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वामी विवेकानंद आणि त्यांचे स्त्रीविषयक विचार या समग्र वैचारिक लेखनातून आपल्याला वाचायला मिळतीलच आणि त्या अवेलेबल सुद्धा आहेत. मी सरांनी म्हटलं आणि मी होकार दिला आणि मी वाचनाला सुरुवात केली आहे, पण मला वाटतं की मला बरं थोडासा पल्ला मला गाठावा लागेल की मी वाचनाला सुरुवात तर केलेली आहे, पण मला वाचायला लागेल आणखी. तरीही स्वामी विवेकानंद आपल्याला कोणत्या पद्धतीने समजून घ्यायचे आणि ते आपल्याला कोणत्या पद्धतीने आपल्या भावी पिढ्यांमध्ये आपल्याला त्यांना प्रस्तुत करायचं आहे ह्याचा मला आवाज इथे उल्लेख काही छोट्या मोठ्या प्रसंगांमधून मी करते. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की अभ्यासूनी प्रकटाला अन्यथा झाकूनी असावे, अभ्यासूनी प्रकटाले अन्यथा झाकूनी असावे, प्रकटून नसावे ते करेल. आणि याचा मी थोडासा आवर्जून यामुळे उल्लेख केला की मला जेवढी माहिती आहे तेवढंच मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. स्वामी विवेकानंदांचं प्रकांड साहित्य आहे, त्यांची भाषणं आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि वाचन मी करते आहे. फक्त आता आणखी एक गोष्ट सांगायची तुम्हाला की स्वामी विवेकानंदांची भारतीय स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल काय मत होतं. भारतीय स्त्री आज खूप शिकतो आहोत आपण. आताच आपण 3 जानेवारीला सावित्रीबाईंची आपण जयंती साजरी केली आणि सावित्रीबाई फुलेंना आपण आपली आद्य स्त्री शिक्षिका म्हणून ओळखतो, ज्यांच्यामुळं या देशातल्या स्त्रिया शिकू शकल्या हे आपण मान्य करतो. स्वामी विवेकानंदांच्या स्त्रीच्या शिक्षणाविषयी विचार काय होते ते पण आपण थोडंसं माहीत करून घेऊया. स्वामी विवेकानंद असं म्हणतात, स्वामी विवेकानंद हे जरी धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते तरीही ते प्रागतिक विचारांचे सुद्धा होते. त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्त्रियांना कंट्रोल करणारे तुम्ही कोण,
त्यांनी भारतीय समाजाला हा प्रश्न विचारलेला आहे की स्त्रियांवर अंकुश ठेवणारे तुम्ही कोण? तुम्ही काय करा? स्त्रियांना शिक्षण द्या आणि त्यांना सोडून द्या. त्यांना शिक्षण द्या म्हणजे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका. आपल्याकडे एक काळ असा होता की स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जायचं. आज ती परिस्थिती नाहीये. स्त्रियांना शिक्षण द्या आणि त्यांना ठरवू द्या की त्यांना त्यांची प्रगती कशी करायची, त्यांना कोणतं क्षेत्र निवडायचे, त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, त्यांना लग्न करायचंय का त्यांना संन्यासी राहायचंय, त्यांना डॉक्टर इंजिनियर काय बनायचे हे त्यांना ठरवू द्या. त्यांच्या प्रगतीची दारं, त्यांच्या प्रगतीच्या वाटा त्यांना चोखाळू द्या. त्यांना तुम्ही शिक्षण द्या. आणि त्यांनी एक हे पण मुद्दामून आपल्याला सांगितलेलं आहे की एखाद्या राष्ट्राच्या प्रगतीचा अर्थार्थी जो संपूर्ण सरळ संबंध आहे तो कशाशी आहे? त्या देशातल्या स्त्रीच्या अवस्थेवर, त्या देशातल्या स्त्रीच्या प्रगतीशी तो संबंध आहे. हे त्यांनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात की ज्या देशामध्ये स्त्रीची अवहेलना होते तिथे प्रगती कधीही होत नाही. हे विवेकानंदांचे विचार आहेत. मग आजचं जर वातावरण आपण पाहिलं तर आज आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये काय आणि देशामध्ये काय, स्त्रीची मोठ्या प्रमाणावर अवहेलना होताना आपल्याला दिसून येते. सगळीकडेच म्हटलेलं आहे की स्त्रीचं पूजन केलं पाहिजे. स्त्रीला आपण देवी मानतो, स्त्रीचा दर्जा, देवीचा दर्जा तिला दिलेला आहे. पण स्वामी विवेकानंद म्हणतात की नुसतं पूजन नाही करायचं, तिला नुसतं देवाऱ्यात नाही बसवायचे देवी म्हणून, तर तिला ते स्वातंत्र्य द्यायचंय, तिला शिक्षण द्या आणि तिला ते स्वातंत्र्य द्या की तिने तिचा मार्ग निवडला पाहिजे. मग एवढे प्रागतिक विचार, एवढे ज्याला आधुनिक विचार त्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी केलेले आहेत. स्वामी विवेकानंदांचा जो वारसा आहे तो कलकत्त्यामधला आहे आणि कलकत्ता हे त्यावेळेचं भारतामध्ये एक अत्यंत प्रागतिक शहर होतं, अत्यंत पुढारलेलं एक शहर होतं. आपल्याला माहित आहे इंग्रज तिथे बराच काळ आपली राजधानी होती. कलकत्त्यामध्ये बराच काळ आपली राजधानी होती. इंग्रज लोक तिथे बराच काळ राहिलेले आहेत आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून इव्हन स्वामी विवेकानंदांचं कुटुंब जे सुद्धा अत्यंत प्रागतिक असं कुटुंब होतं, या सगळ्या वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर झाला की त्यांनी स्त्रियांना हे स्वातंत्र्य मान्य केलेलं आहे. तर स्त्रियांच्या लग्नाचा जो अधिकार आहे त्याविषयी सुद्धा ते म्हणतात. त्याच्याविषयी दोन प्रभाग आहेत थोडक्यात सांगायचं म्हटलं तर. एका ठिकाणी ते म्हणतात की स्त्रियांना जेव्हा हा अधिकार किंवा हे स्वातंत्र्य दिल्या जातं त्यावेळी कुठेतरी व्यक्ती स्वातंत्र्य थोडंसं जास्त मोठ्या प्रमाणावर त्याचा अतिरेक होतो असा एक विचार प्रवाह त्यांनी मांडलेला आहे भारतीय नारी त्यांच्या लेखनामधून. आणि दुसरीकडे त्यांनी बालविवाहाला विरोधही केलेला आहे आणि एका बाजूला ते म्हणतात की त्याच्यावर थोडासा म्हणजे कंट्रोलिंग सुद्धा असायला हवं. म्हणजे स्त्रियांचा जो विवाह आहे किंवा त्यांची जी चॉईस आहे त्याच्यावर थोडंसं कंट्रोलिंग असायला हवं. त्याचं कारण मला वाटतं आजचं जर आपण वातावरण पाहिलं तर मला वाटतं ते त्यांचं बोलणं जे आहे ते सत्य आहे. आजकाल आपल्याकडे ज्या काही गोष्टी होत आहेत, ज्या काही घटना घडत आहेत, ते जर सगळं आपण जर पाहिलं, त्याचा विवेचन करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की स्वामी विवेकानंदांनी जे विचार मांडले होते ते कुठेतरी सत्य असल्याचं आपल्याला जाणवतं. आज विवाह बंधन जे आहे, विवाह बंधनावर आता स्वामीजी संन्यासी होते, साधू होते, पण त्यांची विवाहाविषयक मतं सुद्धा त्यांनी मांडलेली आहेत. स्वामी विवेकानंद जरी साधू संन्यासी होते तरीही ते उदारमतवादी होते. ते संकुचित वृत्तीचे कधीच नव्हते. त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या एकंदरच विवेचनामध्ये नेहमीच मोकळेपणा होता. स्त्रियांविषयी कुठलाही आकस नव्हता. उलट स्त्रियांचं स्वातंत्र्य त्यांनी मोठ्या मनाने मान्य केलं होतं, मोकळेपणाने मान्य केलं होतं. तर विवाहाविषयक विचार मांडताना त्यांनी असं सांगितलेलं आहे, एका ठिकाणी ते म्हणतात की विवाहाचं हे जे नातं आहे किंवा विवाहाचं हे जे बंधन आहे ते देवाणघेवाणीचा विषय नसावा, हे म्हटलेलं आहे विवेकानंदांनी. आणि आजकाल काय झालेलं आहे, सन्माननीय व्यासपीठाने आपण सगळेजण आपण जाणता की आज काय झालेलं आहे, विवाह म्हणजे देवाणघेवाण. मला वाटतं एवढाच अर्थ आज राहिलेला आहे. विवाहाचा जो अर्थ अभिप्रेत होता, विवाह म्हणजे संपूर्ण अनुरूपता. इव्हन महात्मा फुले सुद्धा त्यांच्या सत्यशोधक विवाह पद्धती त्यांनी जी पुढे आणली होती त्याच्यामध्ये ते म्हणतात, इव्हन सावित्रीबाईंनी सुद्धा हा विचार मांडलेला आहे की विवाह म्हणजे काय, विवाह म्हणजे संपूर्ण अनुरूपता.
म्हणजे वैचारिक शारीरिक अनुरूपता, ह्या सगळ्या अनुरूपता म्हणजे विवाह, असं आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी तोच विचार मांडलेला आहे. आणि त्यांनी तिथे सांगितलेलं आहे की देवाणघेवाणीचा विचार याच्यामध्ये नसावा. पण आज दुर्दैवाने आपल्या विवाह संस्थेमध्ये, विवाह पद्धतीमध्ये, ती कुठल्याही जाती धर्म पंथाची विवाह पद्धती असो, त्याच्यामध्ये देवाणघेवाणीला एवढं प्रचंड महत्व आलेलं आहे आणि एवढं तो अतिरेक झालेला आहे की आजकाल त्याच्यामध्ये हुंडाबळी होत आहेत. आणि जे काही वधूपिता जे आहेत ते कर्जबाजारी होत आहेत. या सगळ्या गोष्टींचं कारण मला वाटतं हा देवाणघेवाणीचा विषय आहे. आणि या देवाणघेवाणी पायी भारतीय स्त्री जी आहे ती सुद्धा मला वाटतं तिचं स्वतःचं कॅरेक्टर, जे मूळ कॅरेक्टर आहे, ती विसरत चाललेली आहे. आणि म्हणून तिने स्वामी विवेकानंदांचा जो हा विचार आहे की देवाणघेवाण असावी, थोडीफार असावी, पण इथे देवाणघेवाण आज प्राथमिक झालेली आहे. तुम्ही जर विवाहाचे विषय जर पाहिले तर देवाणघेवाण प्राथमिक झालेली आहे. त्याच्यामध्ये भपकेबाज पण आलेला आहे, त्याच्यामध्ये दिखाऊ पण आलेला आहे. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करण्याचा हा जो संस्कार होता त्या काळामधला, तर हा संस्कार कुठेतरी हरवत चाललेला आहे. जरी स्वामी विवेकानंदांनी स्वतः लग्न केलेले नसेल, ते अविवाहित असतील, तरी त्यांचे हे विवाहाविषयक विचार मी वाचले आणि मला ते खूप अपील झाले, मला ते खूप आवडले. एक दोन उदाहरणं सांगते की ही देवाणघेवाण आज कशी समाजाचा नाश करते आहे. एक बँगलोरच्या एका इंजिनियरचं उदाहरण आहे का, तुम्ही कदाचित ऐकलंही असेल. आपण भारतीय नारी आणि स्वामी विवेकानंद या विषयावर बोलतोय, पण आजकाल काय होतंय, स्त्रियांवर जसे आपल्या पुरुषसत्ताक पद्धतीकडून अत्याचार होत आहेत, तसेच स्त्रियांकडून सुद्धा पुरुषांवर अत्याचार होतात. स्त्रिया सुद्धा पुरुषांवर अत्याचार करतात. आणि हे कशामधून करतात, त्याचं कारण काय असतं? त्याचं कारण आहे ही देवाणघेवाण. त्याचं कारण बऱ्याच अंशी हे आर्थिक कारण आहेत. हे दुर्दैवाने सांगायला लागतं. आज असं नाही की स्त्रियांवरच अत्याचार होत आहेत पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये किंवा पुरुषांकडून किंवा या व्यवस्थेकडून, पण स्त्रिया सुद्धा पुरुषांवर अत्याचार करतायत. आणि त्याचं कारण आर्थिक कारण आहेत. आणि हे आर्थिक कारण हे विवाह व्यवस्थेशी संबंधित देवाणघेवाणीचे कारण आहेत. आणि हे बँगलोरच्या एका इंजिनियरचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल कदाचित, किंवा तुम्ही वाचलं असेल किंवा तुम्ही ऐकलंही असेल. बँगलोरचा एक अतिशय उच्च शिक्षित असा एक इंजिनियर मुलगा होता, विवाहित होता. आणि त्याला त्याची पत्नी आणि त्याच्या पत्नीचे म्हणजे त्याच्या सासरचे लोक, म्हणजे त्याच्या पत्नीची आई आणि भाऊ या मंडळींनी मिळून एवढा त्याच्यावर मानसिक अत्याचार केला, एवढा प्रचंड त्याला त्रास दिला, एवढं त्याला आर्थिक कर्जबाजारी केलं, त्याला आर्थिक संकटाच्या खाईमध्ये लोटलं की त्या व्यक्तीने एक जवळपास 1.5-2 तासाचा YouTube व्हिडिओ लाईव्ह करून त्याने आत्महत्या केली. हे तुम्हाला माहित असेल कदाचित किंवा तुम्ही पाहू शकता ते. मग हे कशातून झालं? हे विवाह विषयक देवाणघेवाणीतून झालं की आजच्या स्त्रियांना पतीकडून जास्तीत जास्त त्यांना आर्थिक फायदा पाहिजे आहे. आजच्या मुलींना पतीकडून जास्तीत जास्त आर्थिक फायदा पाहिजे आहे. ही जी शारीरिक आणि मानसिक अनुरूपता आहे त्याच्याशी त्यांना देणं घेणं नाही. आणि म्हणून आपल्याकडे आज विवाह हा संस्कार न राहता तो व्यवहार झालेला आहे. आणि मला वाटतं आपल्याला हे जर बदलायची असेल, ही परिस्थिती जर बदलायची असेल, त्या इंजिनियरची जी अवस्था झाली, आणखी एक उदाहरण सांगते. ते कुठलं आहे मला ते नेमकं सांगता येणार नाही, पण ते आणखी आत्ताच रिसेंटच उदाहरण आहे. ते एका स्त्रीने, एका विवाहित महिलेने तिच्या मला वाटतं लग्नाचा वाढदिवस होता आणि तिच्या लग्नाच्या वाढदिवसाला तिला तिच्या पतीकडून तिला भेट हवी होती, जी की तिच्या पतीकडून तिला भेटली नाही. तिला गिफ्ट हवं होतं पतीकडून लग्नाच्या वाढदिवसाला आणि तिच्या पतीने तिला ते गिफ्ट नाही दिलं. कदाचित तो विसरला असेल, कामाच्या ह्याच्यामध्ये विसरला असेल किंवा काय जे असेल ते. तर त्या बाईनी एवढं जोरात तिच्या पतीच्या नाकावरती एवढं जोरात असं म्हणजे एक बुक्का मारला की त्या माणसाचा जागीच मृत्यू झाला. ह्या आत्ताची घटना आहे, ह्या सत्य घटना आहेत सगळ्या. ह्या काही कपोल कल्पित कथा नाहीयेत त्या.
मग विवाहातला हा जो देवाणघेवाणीचा जो विचार आहे ना, तर याच्यावर तुम्हाला स्वामी विवेकानंद जर तुम्ही वाचले तर तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही महात्मा फुले वाचले तर तुम्हाला लक्षात येईल की ही अनुरूपता म्हणजे काय आहे, ही वैचारिक अनुरूपता आवश्यक आहे. हा देवाणघेवाणीचा जो विचार आहे त्यामुळे आपल्या समाजामधले बरेचसे संस्कार जे आहेत ते संस्कार बदलून ते व्यवहार झालेले आहेत. आणि अतिव्यवहार जर झाला तर काय होतं, माणसाच्या आयुष्याचं आजकाल भारतीय नारी ज्या आहे, भारतीय नारीची ही जी बदलती प्रतिमा आहे त्यामध्ये ह्या ज्या मुलीच्या आया ज्या आहेत त्या तिच्या सासरच्या लोकांचं जगणं बऱ्याचदा त्या हराम करत आहेत असं दिसून येतं. आणि त्याच्या मागचं कारण पुन्हा तेच आहे, देवाणघेवाण. इथे आपण थोडंसं विवेकानंद जर आपण आचरणात आणले तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमधून आपली सुटका व्हायला आपल्याला मदत होईल, हे मला आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतं. वेगवेगळ्या म्हणजे आज सगळ्यात महत्वाचा जर विवेकानंदाचा विचार कोणता आहे तो स्त्रीला त्यांनी आईच्या रूपात पाहिलेला आहे. आणि आई, मदर इज द परफेक्ट इन्कार्नेशन. आता हे देवाचं रूप म्हणतो, आईला आपण काय म्हणतो, देवाचं रूप म्हणतो. आपण असं मानतो की प्रत्येक ठिकाणी ईश्वर जाऊ शकत नाही म्हणून ईश्वराने आई निर्माण केली. मग ही जी आई आहे ही देवाचं रूप आहे. भारतीय नारी जी आहे, भारतीय संस्कृतीमध्ये आईला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक म्हणजे ईश्वर सुद्धा इथे आईचे पाय धुवून पित असतो. आपल्याला माहित आहे दत्तात्रेयाने जे रूप घेतलं होतं ते माता अनुसया जी आहे तिची कृपा प्राप्त करण्यासाठी दत्तात्रेयाने सुद्धा लहान मुलाचं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाने सुद्धा लहान मुलाचं रूप इथे घेतलं होतं. ही अशी आपली संस्कृती आहे. आणि अशा आपल्या संस्कृतीमध्ये भारतीय नारीने तिचं आईपण जे आहे ते जपावं. आजकाल मी बरेचदा लिखाण केलेलं आहे, सरांनी पण वाचलेलं असेल, असं मला वाटतं की आई थोडंसं आई पण विसरत चाललेली आहे की काय. आणि तिला ते आई पण तिच्यातलं जर पुन्हा तिला जाग करायचं असेल तर तिने स्वामी विवेकानंद वाचावेत, तिने श्यामची आई वाचावं, तिने महात्मा फुले वाचावे, तिने सावित्रीबाई फुले वाचावे. हे सगळं अत्यंत आवश्यक आजच्या जगामध्ये बनलेलं आहे असं मला वाटतं. स्वामी विवेकानंद प्रत्येक स्त्रीमध्ये आईचं रूप पाहतात आणि म्हणून ते संन्यासी होते, ते साधू होते हे आपल्याला माहित आहे म्हणून त्यांनी लग्न केलं नाही. ते आईचं रूप पाहतात प्रत्येक स्त्रीमध्ये. आणि इथे आई ही पूजनीय आहे, स्त्री पूजनीय आहे. पण ती या सगळ्या गोष्टींचा विपर्यास होतो आहे तर आपल्याला ही गाडी आपल्या समाजाची जी भरकटत चाललेली आहे ती रुळावर आणण्यासाठी आपल्याला स्वामी विवेकानंद समजून घ्यायला लागते. स्वामी विवेकानंदांचा एक सुंदरसा एक छोटासाच लेख आहे, द सिक्रेट ऑफ वर्क म्हणून. मी इंग्रजीमध्ये ते अभ्यास केलेला आहे म्हणून सांगते. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की माणसाचा जो धर्म आहे तो काय आहे. माणसाचा धर्म हा त्यांनी त्याच्याशी निगडीत केलेला आहे, स्त्रीच्या ज्या भूमिका आहेत त्याच्याशी निगडीत केलेला आहे. तर माणसाचा खरा धर्म असा आहे जो माणसाला त्याचं स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी त्याला शक्ती दिली, त्याला प्रेरणा दिली. आणि म्हणून आपण एखाद्याला भीक देत असू तर आपण त्याची एका दिवसाची मदत करू किंवा त्या वेळेपुरती मदत करू. आपण त्याला एक थोडीशी 1 महिन्याची 2 महिन्याची जर आपण मदत देत असू तर आणखी ती थोडीशी मोठी मदत ठरते. पण आपण त्याला जर कायम त्याचा मार्ग दाखवला की त्यांनी काय करायचं आहे जीवनामध्ये तर ती सर्वात मोठी मदत ठरते. आणि ही मदत आणि हे कार्य आई करते, आईची भूमिका हेच सतत करत असते असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. तर स्वामी विवेकानंदांची आईविषयक भूमिका, बहिणीविषयक भूमिका किंवा विवाहाविषयक भूमिका, स्त्रीविषयक भूमिका ह्या मांडताना आणखी एक भूमिका त्यांनी मोठी महत्वाची मांडलेली आहे की त्यांनी भारतीय नारीचा आदर्श कुणाला मानलेला आहे ते पण आपल्याला विचारात घ्यावं लागेल. कोणत्या नारीला त्यांनी भारतीय नारीचा आदर्श मानलेला आहे, कोणत्या स्त्रीला त्यांनी भारतीय नारीचा आदर्श मानलेला आहे. तर ती स्त्री आहे सीता, श्रीरामाची पत्नी सीतेचं जे रूप आहे त्यांना स्वामी विवेकानंदांनी आदर्श भारतीय नारी असं मानलेलं आहे. आदर्श पत्नी, आदर्श भारतीय नारी असं रूप जर त्यांना कुठल्या स्त्रीचं वाटलं असेल भारतामधल्या तर ते सीतेचं रूप आहे असं स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर ते कशासाठी सीतेला त्यांनी का
महत्वाचं मानलेलं आहे किंवा सीतेचं रूप का त्यांनी महत्वाचं मानलेलं आहे. तर आज काय होतंय, म्हणजे आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की सीतेला स्वामी विवेकानंदांनी जे महत्वाचं स्थान दिलेलं आहे ते किती महत्वाचं आहे. आज आपला समाज जसं सुरुवातीला सांगितलं तसं एका वेगळ्या वळणावर येऊन थांबलेला आहे. आज स्त्री ही वेगवेगळ्या प्रकारची आहे, ती कमावती आहे, ती गृहिणी आहे, वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या जाती धर्म पंथातली स्त्री आपल्याकडे आहे. पण एक भस्मासूर आज आपल्या समाजाला विकृत करू पाहतोय आणि तो म्हणजे स्वातंत्र्य, स्वैराचार, स्वाभिमान, अहंकार इत्यादी इत्यादी गोष्टी आहेत ज्या आज स्त्रिया स्त्रीमुक्तीच्या नावाखाली आळवताना दिसतात. आणि मग ही खरंच स्त्रीमुक्ती आहे का या सगळ्या गोष्टी? आजकाल काय होतं की कसं, म्हणजे मी तर आता मला 2-4 दिवसापूर्वी मी एक कविता रचली होती की मी सावित्रीबाईला आवाहन केलं होतं, माय सावित्रीला, की सांग तुझ्या लेकींना कापड कशी घालावी, शिकव तुझ्या लेकींना. तर हे आज आपण कुठेतरी विसरत चाललोत असं मला वाटतं. आपण स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण स्वैराचाराकडे वळताना आपण दिसत आहोत आणि इथे आपली सुटका जर कुणी करत असेल तर मला वाटतं ते स्वामी विवेकानंदांचं तत्वज्ञान आहे. तर मला वाटतं ते महात्मा फुले, सावित्री, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेचं तत्वज्ञान आहे की आपण आपल्या भूमिका ज्या आहेत त्या निश्चित करायला हव्यात आणि मातृत्वाची जी परिभाषा आहे ती स्त्री आहे आणि भारतीय स्त्री कशी आहे, तिने तिची ओळख जी आहे ती पुन्हा एकदा नव्याने समजून घेण्याची गरज आहे असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे. ते म्हणतात की भारतीय स्त्री ही कशी आहे, ती तेजस्वी आहे, ती ओजस्वी आहे, ती उन्नत आहे. गार्गी, मैत्रेयी, मॅथमॅटिशियन शकुंतला देवी आपल्याकडे मातृसत्ताक पद्धतीने आपल्या सगळ्यांना माहित आहे. नंतर काहीतरी झालं, मला वाटतं काही इतिहासामध्ये अशा काही उलथापालथी झाल्या की मुघलांचा जो काळ आला तिथून आपली स्त्री बंधनामध्ये लोटल्या गेली असं एक मला सांगावं वाटतं. पण आधी आपल्याकडे स्त्रीला स्वातंत्र्य होतं, स्त्रीला सन्मान होता आणि स्त्री निर्णय स्वातंत्र्य सुद्धा तिच्यामध्ये होतं. पण मुघलांचा जो काळ आला तिथून असं झालं की स्त्रिया बंधनात लोटल्या गेल्या, त्यांना पर्दा पद्धती जी आहे, पर्दा पद्धती किंवा जे काय असेल ते त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा अंगीकार करावा लागला. आणि मग स्वामी विवेकानंदांनी हे सगळ्या गोष्टी समजून घेत सांगितलेलं आहे की भारतीय स्त्रीमध्ये खूप साऱ्या क्षमता आहेत, ती ओजस्वी आहे, तेजस्वी आहे आणि जगाला आदर्श ठरेल अशी स्त्री व्यक्तिरेखा आपली भारतीय स्त्रीची आहे. आणि त्याची काहीच उदाहरण जर तुम्हाला द्यायची झाली तर त्याच्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत. अहिल्याबाई होळकरांचं 300 वर्षापूर्वीचं काम जर तुम्ही पाहिलं तर आपण आश्चर्याने डोकं तोंडात घालतो की एक स्त्री 300 वर्षापूर्वी एवढं मोठं काम करू शकते ज्या वेळेला दळणवळणाची कुठली साधनं नव्हती आणि स्त्रीला फारसं स्वातंत्र्य नव्हतं. अगदी भरजरी संपूर्ण कपड्यांमध्ये घरात संपूर्ण संस्कारांचं पालन करून एक स्त्री एवढं मोठं साम्राज्य निर्माण करू शकते. अशा आपल्याकडे कितीतरी उदाहरण आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ आहेत ज्यांनी शिवाजी महाराजांचं एवढं मोठं व्यक्तिमत्व निर्माण केलं. अहिल्याबाई होळकर आहेत. श्यामच्या आईचं अगदी अलीकडचं जर तुम्हाला पात्र पाहायचं असेल तर श्यामच्या आईची भूमिका आहे. या सगळ्या भूमिका यांच्याशी जर आपल्याला सांगड घालायची असेल तर स्वामी विवेकानंदांचे स्त्रीविषयक विचार मला वाटतं आपल्याला कुठंतरी आपल्या अंतर्मनात बिंबवणं आवश्यक आहे आणि त्याची गरज आहे असं मला आवर्जून आपल्या सर्वांना सांगावंसं वाटतं. वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्याला स्वामी विवेकानंदांनी स्त्री समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी स्वतः स्त्रीला समजून घेतलेला आहे. त्यांनी फक्त स्त्रीलाच समजावून घेतलेलं नाही तर त्यांनी या संपूर्ण मानवजातीला समजावून घेतलेलं आहे. आणि म्हणूनच अगदी लहान असल्यापासूनच त्यांनी त्यांच्या घरामध्ये त्यांना जे काही अनुभव आले, जाती भेद किंवा धर्मभेद त्यांना त्यांच्या घरामध्ये जे अनुभवाला आले ते जाती भेद धर्मभेद दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या कृतीमधून केलेला सुद्धा आपल्याला दिसून येतो. एक उदाहरण छोटंसं त्यांचं सांगते. लहान असतानाच त्या काळामध्ये ते हुक्का वगैरे पिण्याची पद्धत होती
त्यांचे वडील मोठे ॲडव्होकेट होते, आजोबा ॲडव्होकेट होते. त्यांच्या घरामध्ये इंग्रजांचं आणि सर्व धर्मीयांचं येणं जाणं असायचं आणि वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांच्याकडे यायचे. एक हुक्का त्यांच्या बैठकीमध्ये ठेवलेला असायचा आणि त्या हुक्क्यामध्ये म्हणजे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी बसून तो हुक्का ओढायचे. मला वाटतं हुक्का ओढतात बहुतेक, ते काय असतं एवढं माहिती आहे त्या हुक्का वगैरे, चिलीम हा चिलीम म्हटलं तर समजेल सगळ्यांना लवकर. तर वेगवेगळ्या जाती धर्मपंथाचे, मुस्लिम यायचे, ख्रिश्चन यायचे, वेगवेगळ्या जाती धर्मपंथाचे, इंग्रज यायचे, हिंदू यायचे, वेगवेगळ्या जाती धर्मपंथाचे लोक त्यांच्या घरामध्ये यायचे आणि तो हुक्का ओढायचे. हुक्का एकच होता, चिलीम एकच होती, पण ते वेगवेगळ्या ठिकाणी बसून एकमेकांना स्पर्श न करतात ते वेगवेगळ्या ठिकाणी बसून त्याचा तो ते ओढायचे वगैरे, त्याचा वापर करायचे. स्वामी विवेकानंदांनी ही गोष्ट खटकली तर त्यांनी एक वेळेस त्यांच्या वडिलांच्या माघारी त्यांनी त्या सर्व ती जी चिलीम होती किंवा जो काही हुक्का होता तर तो त्यांनी ओढला. ते लहान होते त्यावेळेला, 8-10 वर्षाचे काहीतरी असावे. त्यांनी तो ओढला आणि मग त्यांच्या वडिलांना जेव्हा ही गोष्ट निदर्शनास आली की मग त्यांनी त्यांना रागावले, म्हणजे तू काय करतोयस, हे काही लहान मुलांनी करायचं असतं का वगैरे वगैरे. तर ते म्हणाले की मी फक्त एवढं पाहतोय की हा जो एकच हुक्का आहे तो ओढल्यानंतर मी माझी जात तपासून पाहतो, माझा धर्म तपासून पाहतोय, मी कोणत्या धर्माचा आहे, मी कोणत्या जातीचा आहे हे मी तपासून पाहण्यासाठी मी हे केलंय. मग त्यांनी त्याच्या वडिलांना ह्या कृतीतून दाखवून दिलं की सर्व या पृथ्वीवरचे जे सर्व मानव जे आहेत ते एकाच ईश्वराची लेकरं आहेत आणि जरी त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार जरी केला असेल तरीही त्यांनी सर्व धर्माचं तत्वज्ञान एकच आहे हे सुद्धा त्यांच्या आचरणातून, त्यांच्या वाणीतून त्यांनी सदैव जगाला दाखवून देण्याचाच प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आजच्या या जाती धर्म पंथ भेदाच्या या काय म्हणूया त्याला की एका क्रिटिकल सिच्युएशन ज्याला म्हणतो आपण, एक अतिशय विक्षिप्त अशी परिस्थिती आज आपण सगळे अनुभवतो आहोत. आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला हे जे विचार आहेत स्वामी विवेकानंदांचे ते केवळ आपण नाही, त्याची सुरुवात करायची आहे इथल्या स्त्रीनी, सुरुवात करायची आहे इथल्या मातेनी. कारण माता जेव्हा ते संस्कार तिच्या मुलांमध्ये रुजवते त्यावेळेला ते संस्कार घट्ट होत जातात. म्हणून मला वाटतं की आजच्या स्त्रियांची जी जबाबदारी आहे ती कैक पटीने वाढलेली आहे पुरातन काळातील स्त्रियांपेक्षा. कारण आजची परिस्थिती एवढी सर्वसाधारण परिस्थिती राहिलेली नाहीये आणि म्हणून सर्वधर्म समभाव, सहिष्णुता, आपली संस्कृती, आपल्या परंपरा हे तर जपणार आहेच हो. आपल्या परंपरा आपण जपल्या पाहिजेत. आपण नाही जपणार तर कोण जपणार? आणि म्हणून पाश्चात्यांचं जे अंधानुकरण आजची स्त्री करते आहे तर तिलाही कुठेतरी आळा घालणं या स्त्रीनी मला वाटतं आवश्यक आहे. आपण आपले संस्कार आणि आपली संस्कृती विसरता कामा नये. आपले संस्कार आणि आपली संस्कृती घेऊन 1893 मध्ये स्वामी विवेकानंद जागतिक पटलावर गेले होते. आज आपल्याकडे एवढी दळणवळणाची साधनं असताना, आपल्याकडे सोशल मीडियाचं एवढं प्रस्थ असताना आपण आपले संस्कार त्यांच्यापेक्षा कितीतरी कैक पटीनं आपण जगामध्ये प्रश्रुत करू शकतो. मग हे आपण आज करताना दिसत नाही. आपण काहीतरी तात्कालिक प्रलोभनांना स्त्रिया बळी पडतात, समाज बळी पडतोय आणि आपण आपली संस्कृती विसरतोय. हिंदू संस्कृती, हिंदू धर्म, वैदिक संस्कृती, सनातन धर्म, सनातन संस्कृती या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. पण कुठंतरी या सगळ्यांची सांगड माणुसकीशी घालणं हे मला वाटतं आजच्या स्त्रीचं आणि मातेचं आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच आता मी जरी इंग्रजी साहित्याची अभ्यासक असले तरीही मी भारतीय संस्कृतीशी असलेली माझी नाळ मी कुठेही आणि कधीही तुटू दिलेली नाही आणि ती कधीही तुटणार नाही. हे स्त्रीनी करायचं, हे आजच्या स्त्रीनी करायचं. आपली जी संस्कृती आहे ही आपण विसरता कामा नये. तिचा संस्कार, तिचं मुलांच्या मनावरती बिंबवणं हे काम स्त्रीला करायचं आहे, ह्या मातृशक्तीला करायचं आहे. आणि हे मला वाटतं स्वामी विवेकानंदांनी सतत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपला धर्म, स्वामी विवेकानंद काय, ज्ञानेश्वर माऊली काय, पसायदान मागणारे संपूर्ण जगासाठी संत ज्ञानेश्वर माऊली, आता विश्वात्मकी देवे येणे वागे दोषाने दोषोनी मजदारी पसायदाने,
संपूर्ण जगासाठी ही मागणी करणारे माऊलीच्या भूमिकेतले संत ज्ञानेश्वर महाराज असो किंवा स्वामी विवेकानंद असो, काय मागितलेलं आहे किंवा आमचे इंग्रजी कवी रवींद्रनाथ टागोर असो, लेट माय कंट्री अवेक where the mind is without fear. Let, oh God, take me into that country, take me into that land where the mind is without fear. जिथे मन भयमुक्त आहे अशा प्रदेशामध्ये, अशा भूमीमध्ये हे ईश्वरा मला घेऊन चल. माझी भूमी, माझी मातृभूमी ही अशी जागा बनू दे, अशी याचना ईश्वराकडे करणारे रवींद्रनाथ टागोर कलकत्त्यामधलेच. तुम्ही कुठेही असा, भारतामध्ये तुम्ही कुठेही राहा, भारतीय संस्कृतीशी नाळ फक्त तोडू नका. पाश्चात्यांचं अंधानुकरण महिलांनी, स्त्रियांनी, नारींनी, भारतीय नागरिक करू नये आणि तेच संस्कार आपल्या भावी पिढ्यांमध्ये आपल्याला रुजवायचे आहेत. मला वाटतं स्वामी विवेकानंदांच्या संस्कारांमधून, स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामधून, स्वामी विवेकानंदांच्या आचरणामधून आपण एवढं जरी आपण ग्रहण केलं तरी मला वाटतं ते पुरेसं आहे. आजकाल काय होतंय की पाश्चात्य लोक आपल्या संस्कृतीचं अनुकरण करतात, भारतीय संस्कृतीचं, आणि आपण त्यांचं अंधानुकरण करतो. हे अनुकरण आणि अंधानुकरण पहा. पाश्चात्य लोक आपल्या संस्कृतीचं अनुकरण करतात आणि आपण पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करतो. तर हे अनुकरण आणि अंधानुकरण हे आपल्याला बदलायला पाहिजे. आज फॉरेनच्या स्त्रिया अभिमानाने तिथल्या रस्त्यांवरती साड्या घालून मिरवताना दिसतात आणि आपल्या स्त्रिया आधुनिकतेच्या नावाखाली अंगावरती फाटकी लक्तर घालताना दिसतात. मी माझ्या कवितेमध्ये मी वापरले, सावित्रीबाईंना मी मागणं मागितले की तुझ्या स्त्रियांना, तुझ्या लेकींना सांग, सावित्रीच्या लेकी म्हणजे कोण? शिकलेल्या स्त्रिया. शिकलेल्या स्त्रिया अंगावर लक्तर घालतायत. लक्तर म्हणजे काय? फाटके तुटके कपडे, इथे फाडायचं, इथे फाडायचं, तिथे फाडायचं, फाटक्या तुटक्या जीन्स घालायच्या, त्याला आपण लक्तर म्हणतो. आणि आपल्या संस्कृतीमध्ये लक्तर हे घरामध्ये सुद्धा ठेवत नाही. मग स्त्रिया आणि आजच्या मुली का नाही घालतायत लक्तर? तर इथे आपल्याला त्या स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानाचा आपल्याला उपयोग होईल असं मला आवर्जून तुम्हाला सांगावं वाटतं. मी एक छोटीशी विद्यार्थिनी आहे, मी साहित्य थोडंफार लिहिते आणि थोडंफार माझं वाचन असतं. वाचनाची ओढ खूप आहे, पण जसा जसा वेळ मिळेल तसं तसं मी वाचत असते. मला जे काही थोडेफार स्वामी विवेकानंद मला जे समजले, स्वामी विवेकानंदांचं जे आचरण मला थोडंफार समजलं ते आपल्यासमोर मी सांगण्याचा प्रयत्न केला. कारण संत तुकाराम महाराजांनी सांगून गेलेले आहे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अखिल भारतीय ग्रामपंचायतीशी जोडल्या गेल्यापासून संत तुकाराम फार आठवायला लागलेले आहेत आम्हाला. ते इथे येऊन बसलेले आहेत. कशातून? ते म्हणतात एका ठिकाणी, बुडतसे जण न देखवे डोळा, येतसे कळवळा म्हणून या. हा कळवळा येतो म्हणून हे बोलायचं, हा कळवळा येतो म्हणून हे सांगायचं. ठीक आहे, ज्याला जेवढं आवडलं तेवढं घेतील. एक जरी माणूस बदलला, एक जरी विचार बदलला, एक जरी विचार आपला पोहोचला तरी ते विचारांचं पेरणं झालं. आजच्या जगामध्ये विचारांची पेरणी अत्यंत महत्वाची आहे हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं, मला आपण या ठिकाणी बोलावलं. मला एक चांगली संधी माझे गुरुवर्य फुलवाडकर सरांनी कातकडे कुटुंबियांच्या माध्यमातून मला उपलब्ध करून दिली आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं